यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकाला 75,000 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेत आपण पाहतोय. तृतीय क्रमांक 51,000 रुपये युवा नेते अतुलदादा टिंगरे, युवा नेते संकेतदादा टिंगरे यांच्या वतीनं आहे. तर चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपये आदित्यदादा टिंगरे युवा नेते आणि श्री विक्रांतदादा टिंगरे युवा नेते या बक्षीसदात्या मान्यवर मंडळींच्या वतीनं 1 ते 4 क्रमांकाची पारितोषिक आपण पाहतोय. तर शिवसेना विभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ श्री शांतारामबाबा खलसे यांच्या वतीनं या स्पर्धेतील आकर्षक भव्य दिव्य ट्रॉफी चषक सौजन्य मात्र त्यांनी केलेला आहे. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल आहे, बेस्ट बॅट्समनसाठी सायकल आहे, बेस्ट बॉलरसाठी सायकल आहे आणि या सायकलचं सौजन्य देखील आपण पाहतोय. युवा उद्योजक महेश भाऊ पवार, मेक माय ट्रिप धानोरीचे संघमालक दीपकजी सिंग आणि प्रवीणजी पाठक या बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. सामन्याला होते सुरुवात. दिवस क्रमांक 4, पहिला षटक, पहिला चेंडू, लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅटची कडा घेत खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सकाळच्या सत्रात एक सिंगल आपण पाहतोय. थंडीचं वातावरण देखील आपण पाहतो आणि सकाळचं सत्र आपण पाहिलं तर क्लायमेट आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. क्रिकेट खेळासाठी पोषक आणि पूरक वातावरण आपण सातत्याने या मैदानी पाहिलेलं आहे. विशेषतः षटकार चौकारांची आतषबाजी होताना पाहिली तर काही गोलंदाजांना या खेळपट्टीवरती या विकेट होती मेडन ओव्हर करताना आपण पाहिलं, विकेट हॅट्रिक मिळवताना पाहिलं, चांगल्या कामगिरी करताना पाहिलं. इथे चेंडू मात्र खेळलाय टीप मिड विकेटला, कॅप मोठा, मिडल ऑफ द बॅट. सकाळच्या सत्रात आजच्या दिवसातील पहिला चौकार. डीप लॉंग ऑफ सीमा पार, 1-2 टप्पा घेत चौकार. दोन चौकार बॅक टू बॅक आपण पाहतोय. समोर गोलंदाज अमोल पवार सर आपण पाहतोय. 3 चेंडू टाकलेत, 9 धावा इथे खर्च करताना पाहायला मिळतात. प्रतीक गौतमचं कौतुक आहे. पहिल्याच मॅचमध्ये त्यानं मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता आणि तो मॅन इन फॉर्म आहे. पहिल्याच सामन्यात त्यानं या स्पर्धेत चांगले संकेत दिले होते. थांबवले जाते. क्षेत्ररक्षणात काही छोटे मोठे बदल आपण सातत्यानं पाहतोय. यानंतर होणारा जो सामना आहे त्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे, एक डाव संपायच्या अगोदर प्लेइंग 11 ती मात्र बंधनकारक आहे. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, परंतु मिडऑफचा क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पटकन येतोय. राहुल खांदवे तिथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतात. तोपर्यंत एक सिंगल येईल. धावफलक पुढे चाल. स्कोर कार्ड ती 10 धावा. 4 चेंडू इथे मात्र टाकले गेलेत. ताकदवान संघ आपण पाहतोय. बलाढ्य टीम आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. परफेक्ट यॉर्कर, क्लीन बॉल, ऑफ स्टंप वरती चेंडू आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर. काय कमालीचा चेंडू आपण पाहिलं तर अमोल पवार सरांनी टाकलाय. विकेट येईल. पहिला बॅटर बाद. खर्च करत एक विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट घेणं त्यांच्या रक्तात आहे, जिंकणं त्यांच्या रक्तात आहे, हारणं तर ते आपल्याला जंगलात पाहायला मिळतात. आणि सकाळच्या सत्रात काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. एक गडी बाद 10 धावा. षटक क्रमांक पहिलं अमोल सर आणि इथे आपण पाहिलं तर समोर बॅटर दीपक यादव. चांगला चेंडू होता, फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानातील. षटक क्रमांक संपेल. पहिल्या क्रमांकाचं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा.
खरं तर चांगली सुरुवात आहे. दोन्ही टीमच्या बाजूनं जर आपण बारकाईने अभ्यास केला, क्रिकेट खेळ आपण इथे पाहिले तर सुरू आहे आणि वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचा आजचा 4था दिवस सकाळच्या सत्रातील सुपर 8ची मॅच आपण पाहतोय. दोनही टीमनं चांगली सुरुवात केली. बॅटिंग करणाऱ्या टीमनं 10च्या सरासरीने धावा बनवल्यात. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं 1 विकेट मिळवली. ऋतिक कुमार जो प्रचंड मॅन इन फॉर्म होता, जो या खेळपट्टीवरती या विकेटवरती धावांचा पाऊस पाडत होता, षटकार चौकार ठोकत होता. त्याला परफेक्ट यॉर्करवरती मात्र डगआउटकडे पाठवण्याचा प्रयत्न गोलंदाज अमोल पवार सरांनी केला आणि पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर 10 धावा खर्च करत 1 विकेट ते इथे आपल्याला मिळवताना पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवात दोन्ही बाजूनं चांगली आहे. 30 मिनिटांचा कालावधी आहे एका डावासाठी. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकणं कंपल्सरी आहे. जे सुरुवातीला लीगला आपण नियम वापरलेत त्या प्रत्येक नियमांचा काटेकोरपणे पालन सुपर 8मध्ये देखील करायचे. पहिला चेंडू होता, अँगल बनवण्याचा प्रयत्न अंपायर करतात. व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू होते. 1 गडी बाद 11. सकाळचं सत्र फार महत्त्वाचं असतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले P1, P2. इथे प्रयत्न चांगला होता. गोलंदाज आशिष भाऊ खांदव्यांचा, विकेट किपर प्रतीक खांदवे छलांग घेताना पाहायला मिळतं. थोडासा लांब हात फैलवताना पाहायला मिळतं. चेंडू हातातनं सटकलाय, निसटलाय आणि तिथे आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. एक निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. टीप लॉंग ऑफला येतोय. अलॉंग द कार्पेट जमिनीच्या समांतर सुंदर फटका. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न तिथे नकार. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 गडी बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. सुपर 8च्या प्रत्येक टीमला मी सातत्याने सूचना करतोय की सुपर 8 मधून ज्या टीम 2 पैकी 2 सामने जिंकणार आहे त्या क्वालिफायर 1 खेळणार आहे. ज्या 3 पैकी 2 सामने जिंकणार आहे त्यांना इलिमिनेटरची मॅच उद्याच्या शेवटच्या अंतिम दिवसात इथे मात्र खेळावे लागणार आहे. 8ही संघांचे कॅप्टन, संघमालक, खेळाडू या नियमांचं पालन करायचे. चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मिडल स्टिक ऑफ स्टिकच्या वरतून जातोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. सकाळचं सत्र सुरू आहे. आशिष भाऊ खांदेव पाटील संघाचे कॅप्टन आहेत, संघनायक आहेत. जबाबदाऱ्या खांद्यावरती आहे. संघ मालकांनी जो विश्वास दिलाय ना त्या विश्वासाला पात्र ठरायचे. यावेळीचा चेंडू होता. तिथे मात्र फटका खेळलाय. चेंडू मात्र चाईल. एक टप्पा घेत सीमा पार. 1 बाउन्स, चौकार. दोन आपण पाहतोय. खरं तर 2 क्षेत्ररक्षक लेग साईडला अर्थात ऑन साईडला आपण पाहिलं तर तैनात आहे. एक डीप मिड विकेट आहे, एक डीप लॉंग ऑन आहे. पॉवर प्ले सुरू आहे. त्यामुळे गोलंदाजी मिडल स्टिक आणि लेग स्टंपवरती होणं बंधनकारक आहे. परंतु जर ऑफ स्टिकच्या बाहेर बॅटरला रूम दिला जाईल तर तिथे या प्रकारचे फटके नक्कीच पाहायला मिळतील. चांगला चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. स्लोअर 1 चेंडू होता. धीम्या गतीने टाकला आणि तोपर्यंत एक सिंगल येते. आज सकाळच्या सत्रात जबरदस्त क्रिकेट इथे आपण पाहतोय. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. 1 गडी बाद 17 धावा. टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी, टीम वडगाव शेरी 11 अर्थात उमेश दादा रोटे युवा मंच. 1 इनिंग 1 डाव संपल्यानंतर टॉस होणार आहे. प्लेइंग 11 बंधनकारक आहे. यावेळीचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. टीप लॉंग ऑन सीमा पार. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल. प्रतीक गौतमच्या बॅटमधून खणखणीत चौकार. साऊंडच्या माध्यमातून सुमधुर संगीत आपण या स्पर्धेत ऐकतोय. 2 षटकं संपतात. 1 गडी बाद 21 धावा. षटक क्रमांक 3 सुरू होते.
पार्टनरशिप भागीदारी करण्याचा प्रयत्न दीपक यादव प्रतीक गौतमकडनं आपण पाहतोय. परंतु समोरून देखील प्रचंड गोलंदाजीचे तोफखाने इथे आपण पाहिले तर मैदानावरती आहेत. ज्या टीममध्ये अमोल पवार सर आहेत, आशिष भाऊ खांदवे आहेत, अरविंद शुक्ला आहेत, ललित चौधरी आहेत. म्हणजे गोलंदाजांची कमी या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. 4 प्रमुख गोलंदाज आहेत, 4 प्रमुख अस्त्र आहेत या टीमकडे. परंतु प्रतिस्पर्धी टीम यांच्या विरुद्ध काय रणनीती आखते, काय प्लॅनिंग करते आणि किती धावा बनवते हे पाहणं गरजेचं असेल. फटका फसलाय, चेल सुटलाय, परंतु चेंडू चाल सीमा पार, 1-2 टप्पा घेत चौकार. स्कोर कार्ड पुढे जातोय. सकाळचं सत्र आपण पाहतोय. फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी पोषक पूरक वातावरण. परफेक्ट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. डीप लॉंगॉनला चेंडू खेळलाय, एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर नकार आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. धावपल कोत आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 26. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच. यावेळीचा चेंडू होता तिथे मात्र खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोती बनवल्या जात आहेत. एक गडी बाद 28 धावा. डुवाडायची मॅच आहे. दोनही टीमवरती टांगती तलवार आहे. जिंकणं आणि जिंकणं हेच मात्र फार महत्वाचं ठरणार आहे. जो जिंकणार आहे तो खेळणार आहे. परंतु या मॅचमध्ये जो पराभूत होणार आहे तो आपल्या स्पर्धेचा निरोप घेणार आहे. ऑलरेडी आपण पाहिलं तर 12 टीमपैकी 6 संघांनी आपल्या स्पर्धेचा निरोप 4 टीमनं आपल्या या स्पर्धेच्या बाहेर पडताना आपण पाहिलेलं आहे. कॉलबॅकमधून 4 संघ आपल्या स्पर्धेचा निरोप घेताना पाहायला मिळेल. सुपर 8च्या पहिल्या ग्रुपमधून 2 टीम. पुन्हा परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिलं तर एक सिंगल येईल, एक धाव येईल. देखबाईच्या रूपानं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्डवरती आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं एक गडी बाद 30 धावा. इथे देखील आपण पाहिलं तर चेंडू केला डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येईल, चेंडू अडवेल, फेक करेल, तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या मात्र प्रचंड वेगानं पळून पूर्ण केल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक संपेल. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 32 धावा. तिसरं क्रमांकाचे षटक संपले. 32वा धावफलक होती. एक विकेट आपण पाहिले तर गमावली. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर इथे सुरू होताना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रात कोणता संघ बाजी मारते, कोणती टीम मात्र इथे आपल्याला विजय होताना पाहायला मिळते ते देखील आपण पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण सामने आपण सातत्यानं या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत आणि विशेषतः इथे देखील आपण पाहिलं तर आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सुपर 8चा थरार तो देखील आपण पाहिलं तर इथे मैदान ते आपण पाहतोय. कोण जिंकेल, काय होईल ते देखील आपण पाहणार आहोत. कारण का आता अतिशय ताकदवान टीम या दोनही आपण पाहतोय. कारण या दोनही संघांनी जर आपण पाहिलं ना तर खूप चांगली कामगिरी लीग पद्धतीला केलेली आहे. लोग 11 संघ आपण पाहिलं तर 3 पैकी 2 मॅच जिंकत तो सुपर 8ला पात्र ठरलाय. मेक माय ट्रिप धानोरी 2 पैकी 2 मॅच जिंकत तो मात्र सुपर 8ला पात्र ठरलेला आहे. त्यामुळे काटुंकी झुंज आहे. ही जी टक्कर आहे ना ती 2 समान ताकदीच्या वाघांमध्ये आहे.
कोण जिंकेल, काय होईल ते मात्र आपण पाहणार आहोत. टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय, विकेट किपरकडे जातो. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. दीपक यादव आपण पाहिलं तर बराचसा वेळ खेळपट्टीवरती आणि विकेटवरती घेताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू खेळलाय, 9 धावा बनवल्यात. यावेळचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 2 निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे मैदानी पाहायला मिळतात. कमबॅक केला ते बॅक टू बॅक 2 डॉट बॉल ते देखील आपण इथे मैदानी पाहतोय. धावफलक स्थिर आहे. ललित चौधरीच्या फिरकीच्या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर बॅटर दीपक यादवला उभं केलंय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल, 1 गडी बाद 32. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल टू द रीच येत आहेत आणि तिथे पुन्हा एकदा बॅटरला डॉट बॉल. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता परंतु अंपायर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. यावेळीचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. सेल टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडेसे हडबडले होते तिथे पळताना झेल टिपण्यासाठी आणि त्यानंतर सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्टमध्ये अक्षरशः टिपलाय झेल. विकेट येईल. बॅटर क्रमांक 2 बाद. 2 गडी बाद 32वा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय. धावफलक होत आणि स्कोर कार्ड ती 32 रन. या षटकात एकही धाव आली नाही. या स्पर्धेत पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज आहे ललित चौधरी. इथे पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 5वा डॉट. सलग 5वा निर्धाव चेंडू. या स्पर्धेत 2 निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम करेल का वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये लोहगावचा सुपरस्टार ललित चौधरी. इथे मात्र चेंडू खेळला. रनआउटची संधी. फेकी सुरेख बॅकअप. तिथे एक सिंगल येईल. एक धाव येईल. षटक क्रमांक संपेल. 4थ्या क्रमांकाचं धावफलक होती. 2 गडी बाद 33 धावा. परंतु काय कमालीची गोलंदाजी केली ललितनं. काल थोडासा मागडा जरूर ठरला परंतु इथे आज जबरदस्त कमबॅक करत पुन्हा एकदा या मॅचमध्ये पुनरागमन करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 33 धावा. प्रत्येकाचा दिवस असतो. आज ललितचा दिवस नक्कीच आहे. संघांच्या कॅप्टनना विनंती आहे प्लेइंग 11 जमा करा. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. त्यामुळे दोनही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. सुपर 8चा थरार यानंतर आपण पाहणार आहोत आणि पहिल्या ग्रुपमधील सामना क्रमांक 4 क्लीन बोल्ड विकेट ओईटी आउट. अमित खांदवेच्या पहिल्या चेंडूवरती बॅटरला परतावा लागेल. फलंदाज आउट. फलंदाज बाद.
पाहतोय जबरदस्त कमबॅक केला, ते पुनरागमन देखील आपण पाहतोय. लोहगाव 11 इथे चेंडू आपण पाहतोय, टप्पा थोडासा भरकटतोय, व्हाईट बॉल, खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर धाव. खरं तर तिथे आपण पाहिलं तर अमित खांदवेचा प्रयत्न अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु टप्पा थोडासा भरकटलाय. व्हाईट बॉल येतोय, आउटसाइड द लेग स्टंप, एक खराब चेंडू. तोपर्यंत देखील आपण पाहिलं तर धावा इथे मात्र बनवलं गेला. 3 गडी बाद 34 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. म्हणजे पहिल्या 3 षटकात चांगल्या धावा आल्या. चांगली बॅटिंग आपण पाहिली आणि तिथे आपण पाहिलं तर इथे धाव घेण्याचा प्रयत्न, एक चोरटी धावेल, बॅटच्या साह्यानं एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. 35 रन, 3 गडी बाद 35 धावा. 5वं षटक आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना. प्रतीक गौतम 9 चेंडू 19 धावा. 3 चौकारांच्या मदतीनं तो खूप चांगली बॅटिंग करतोय. तर रवी चौधरीला आपण पाहतोय त्याच्या सोबतीला साथीला 1 चेंडू 1 धाव तो मात्र बनवतोय. इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळलाय. स्क्वेअर लेगला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येतात, अडवतात, फेकतात. तोपर्यंत धावा येतील 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा. 4थ्या धावेचा प्रयत्न, चुका 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 इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांनी केलेली कामगिरी, परंतु क्षेत्ररक्षण इथे थोडंसं खराब होतंय. तोपर्यंत 4 धावा येतात आणि 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 3 गडी बाद 39. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला, धावा देखील येत आहेत, स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकाचे आकडे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील सुरू आहे. रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर रनआउट, फलंदाज धावबाद. खेळला एक जबरदस्त प्रहार, चेंडू मात्र जाईल सीमा पार. आल्या पहिल्या चेंडूवरती रवी चौधरीच्या बॅटमधून येतोय षटकार. एक सिंगल मैदान ती एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. षटक क्रमांक संपेल 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मेक माय ट्रिप धानोरी दीपक सिंग यांच्या मालकीचा संघ बनवते. 48 धावा, 4 गडी बाद, 48 रन, लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक संपेल 5व्या क्रमांकाचं. शेवटचं आणि अंतिम षटक आता सुरू होईल. स्लॉगवर टेतवर देखील आपण पाहतो आणि शेवटचे षटक करण्यासाठी पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार ललित चौधरीच्या हातात चेंडू सोपवलाय आणि तो इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. अठ्ठेचाळीस धावा धावपल होता. 4 विकेट आपण पाहिलं तर गमावलं. षटक क्रमांक देखील 5वं संपलं आणि शेवटच्या षटकाला होती सुरुवात. शेवटचे षटक करेल गोलंदाज ललित.
स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये आपण पाहतोय 48 धावा धावफलक होत आहेत. पुढील दोनही टीमच्या प्लेइंग 11 आल्या नाही. कॅप्टन संपर्क करा. पहिला चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या हातात चेंडू येईल तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानावरती. चांगलं कमबॅक, वेल कमबॅक, गुड कमबॅक. रवी चौधरीला आपण पाहतोय 4 चेंडू खेळलाय, 8 धावा बनवल्यात, 48 धावा. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि तिथे स्टंपिंगची विकेट येईल. बॅटर मात्र बाद होईल. रवी चौधरी तर विकेट मिळेल ललित चौधरीला. साठी धावफलक 48. यावेळीचा चेंडूचा रिव्हरचा प्रयत्न केलाय. काय कमालीची गोलंदाजी. ललित चौधरीनं आपल्या फिरकीच्या जादूनं प्रतिस्पर्धी मेक माय ट्रिप धानोरीच्या फलंदाजांना अक्षरशः उभं केलंय. बॅटरला इथे मात्र नाचवलं गेले. यावेळीचा चेंडूचा गॅप मोठा आहे. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. येईल मिड विकेटचं क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल, फेकी करेल तोपर्यंत धावा 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 गडी बाद 50 धावा. शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर इथे मैदान ते बाकी आहेत. ललित चौधरीनं 10 चेंडू टाकलेत, 3 धावा खर्च करत 2 विकेट मिळवल्यात. यावेळीचा चेंडू होता आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट येईल. बॅटर बाद, क्लीन बोल्ड. ललितला मिळतंय तिसरं यश. फलंदाज तो मात्र बाद करतोय. फलंदाज आउट, बॅटर आउट. पाहतो मैदानात विकेट येते. ललितनं काय कमालीची गोलंदाजी इथे आपण पाहिलं तर आतापर्यंत केली. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरुवात धावफलक होता आणि स्कोर कार्ड ती बनवलं गेल्या. 50 धावा धावफलक होत्या, 6 विकेट गमावल्यात. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी शुभम जगताप तो मात्र बॅटिंगला मैदानात येतोय. शुभम जगताप न्यू बॅटर नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू करेल पहिल्या इनिंग पहिल्या डावातील गोलंदाज ललित चौधरी. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू आपण पाहतो मैदानावरती आणि तोपर्यंत एक धाव येईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपेल. 6व्या क्रमांकाचं एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बनवलं गेल्यात मेक माय ट्रिप धानोरी. 51 धावा धावफलक होत्या, 6 विकेट गमावल्यात. 36 चेंडूंचा खेळ संपलाय आणि विजयासाठी टार्गेट सेट केले 36 चेंडू आणि बनवायच्यात 52 धावा. चला विनंती आता पटकनी मेक माय ट्रिप धानोरी आपण लगेच मैदानचा ताबा घ्या. लोहगाव 11 संघ आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा. दुसऱ्या डावाला आपण लगेच सुरुवात करतोय आणि पुढील दोनही टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी, वडगाव शेरी 11 अर्थात उमेश दादा रोटी ऑमंच. आपण कॅप्टन संपर्क करा. टॉस या ठिकाणी केला होतोय.
थँक्यू. धन्यवाद डीजे. चला टीमला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्ही टीमला विनंती आहे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवा. चला वेळ वाया नका घालू मित्रांनो, विनंती आहे. टीम बाहेर येऊन बराच वेळ झालेला आहे, पण क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये नाही आहे. मिक माय ट्रिप या टीमने बॅटिंग करून आपण बघतोय 6 षटकांमध्ये 51 धावा बनवल्यात. लोगाव 11 या टीमला जिंकण्यासाठी 52 धावींची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन ओताळ पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी, जिच्या खुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न बाहेर पडलं ते राजमाता जिजाऊ. ज्याने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवले ते छत्रपती शिवाजी महाराज. ज्याने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवले आणि त्याचा वारसा चालू ठेवला ते संभाजीराजे भोसले. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या महाराष्ट्रातील सर्व संतांना, सर्व महापुरुषांना करुणी मान वंदना. सर्व क्रिकेटांना करुणी मान वंदना. माझं नाव आहे नितीन वेताळ. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातोय या मॅचच्या दिशेकडे. या स्पर्धेचा आज 14 दिवस आहे आणि महत्त्वाचा दिवस मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाणार आहे. महत्त्वाचे सामने मैदानाच्या आत आपण बघतोय. चला टीम मीटिंग नको आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्या सर्वांना माहिती आहे कालच्या दिवसातील काही सामने बाकी आहेत. आजच्या दिवसामध्ये तब्बल 8 ते 9 मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला फास्ट खेळणं गरजेचं आहे. 51 बनवल्यात, जिंकण्यासाठी 52 धावींची गरज आहे. ही मॅच डू ऑर डाय अशी असणार आहे. म्हणजे तुम्ही जिंकला तरी तुम्हाला अजून एक चान्स आहे आणि हरलात तर मात्र तुम्हाला या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल आणि एक 365 दिवस मात्र तयारी करावी लागेल या स्पर्धेची पुन्हा एकदा. ऑट अँड वॉच मैदानाच्या आत. गोलंदाजाचं नाव सांगा. आदित्य मस्के गोलंदाजी मार्को लाईन. पहिलं शतक घेऊन येते दुसऱ्या इनिंगची पहिली ओव्हर मैदानाच्या आतमध्ये. पहिलं शतक, पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने करेल. स्ट्राईकला प्रत्येक कांदवे, नॉन स्ट्राईकला धनराज खांदवे. मैदानाच्या आतमध्ये मॅचला होते सुरुवात. 52 धावींची गरज 36 चेंडूंमध्ये. लेट्स प्ले. पहिला चेंडू, बिग 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 षटकार. मध्ये ती सुरुवात शेवटपर्यंत राहिली पाहिजे आणि ती सुरुवात प्रत्येक खांदवे मैदानामध्ये करताना. हो, खोलवरचा चेंडू होता. आपण बघतोय डान्स लावून थोडंसं पुढे येऊन खेळायचा प्रयत्न केला, पण तिथे मध्ये चेंडू DOT डॉट मैदानाच्या आत. प्रत्येकाला मागल्या मॅच मध्ये आपण अनेक वेळा खेळताना बघितलं, चांगली बॅटिंग करतो आणि धनराज खांदवे ज्यावेळी संघ संकटामध्ये असतो त्यावेळेस त्याची बॅटिंग मात्र बघणं. हो, पुन्हा एकदा फुलटा चेंडू दिला होता. थोडासा हलक्या हाताने हाताळण्याचा प्रयत्न.
ग्राउंड द शॉट आपण बघतोय. येस, बॅटीची एज आहे तिथे पंचामाला घोषित करतात. एक सिंगल मिळेल इथे. एकाच सिंगलने धावसंख्या फलक आहे 7. आज खऱ्या अर्थानं या 7 आकड्याची गरज आहे. प्रत्येकाला साथ देणं गरजेचं आहे. आज तुम्ही पराभूत झाला ना या मॅचमध्ये, तुम्हाला इथे निरोप घ्यावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येकाला साथ देणं गरजेचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅटरला साथ द्यावी लागेल. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला फिल्डिंग करणाऱ्या फिल्डरनी साथ देणं गरजेचं आहे. आज तुम्हाला साथ देणं लय गरजेचं आहे. आज जर तुमची साथ चांगली असेल ना तर विजयाची बात होणार आहे. जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू खर्च झालेत पहिल्या षटकातील. 7 धावा फलकावरती. धनराज खांदवे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला प्रतीक खांदवे आहेत. आदित्य मस्के खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करतात. हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता. कोणती धाव त्या ठिकाणी नसणार आहे. प्रयत्न करा, प्रयत्नशील परमेश्वर म्हटलं जातं. तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर विजयाच्या दिशेने तुम्ही धावत जाणार आहे. आणि या जगामध्ये धाडस केल्याशिवाय काही मिळत नाही. धाडस करणं गरजेचं आहे. आज तुम्हाला धाडस दाखवणं गरजेचं आहे. जाऊया पुण्याला मॅचकडे. 7 धावा फलकावरती, लॉस ऑफ 0 विकेट. हो, तोच चेंडू थोडंसं बाहेरच्या दिशेने येऊन खेळायचा प्रयत्न केला होता. आधी ते थोडंसं कमबॅक करतायत आणि कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण त्यांना माहिती आहे धानोरी पोर्ट्स आणि वडगाव शेरी 11 दोन्ही टीमला विनंती आहे, पहिली प्ले 11 लिस्ट मैदानामध्ये जमा करा. लवकरात लवकर टॉस होतोय. हो, हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला आपण बघतोय. स्क्वेअर लेगला जातोय चेंडू, एक सिंगल मिळतोय आणि एका धावेनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेलाही पूर्णविराम. दोन्ही टीमला आम्ही आवाज दिलेला आहे. पहिल्या इनिंगला आपण बघितलं उत्तम सरांनी तब्बल 4 वेळा तुम्हाला आवाज दिलाय. इथं लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. आज कोणासाठी वाट बघितली जाणार नाही. धावसंख्या फलक 9. नितीन वेताळ माझं नाव. कोण जिंकेल आज आपण पाहू, कारण की पहिल्या षटकाला पूर्णविराम लावला गेलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघतोय तब्बल 9 धावा आहेत, लॉस ऑफ 0 विकेट. उर्वरित 30 चेंडू बाकी आहेत आणि 43 धावेंची गरज आहे. मित्रांनो, मी नेहमी सांगत असतो, स्वतःचं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं, तिथे जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तोच इतिहास वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 मध्ये कोण घडवणार. इतिहास असा घडवा की तो इतिहास 365 दिवस तुमचा प्रत्येकाच्या नजरेमध्ये राहायला पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला इतिहास घडवण्याची संधी येते. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारा, तुमचं इतिहासामध्ये नाव लिहिलं जाईल. 6 चेंडू डाट बनवा, ललित चौधरी सारखी, तुमचं नाव प्रत्येक वेळी घेतलं जाईल. एका ओव्हरमध्ये जास्तीत जास्त कमी चेंडू डॉट टाका आणि जास्तीत जास्त विकेट घ्या, तुमचं नाव घेतलं जाईल. षटकार जास्त मारा, तुमचं नाव घेतलं जाईल. ही कामगिरी तुम्हाला करता येईल. गोलंदाजी मार्कवरला आहे अमर कुमारचा चेंडू आपण बघतोय का बिग केलाय. कव्हरच्या डोक्यावरून अगदी आपण बघतोय सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकही तेवढ्यात ताकदीच तिथे. चित्ताची चपलता आज तुम्हाला वापरावी लागेल आणि तीच वापरली मैदानाच्या आतमध्ये. क्लॅप केला गेलाय. मैदानामध्ये धावसंख्या 2 ने थोडीशी बदलेल. डबल एक्का इथे लावला गेलाय. 1 1 11 धावा फलकावरती. 1.1 ओव्हर मैदानामध्ये संपली गेली. प्रतीक खांदवे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला धनराज. मॅच होते ऑन. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक अजून आपण बघतोय थोडंसं पांगवण्याचा प्रयत्न करतात, पण पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये तुम्हाला असं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. चुकीचा प्रयत्न केलाय, चुकीला माफी नाही. ज्या शोधामध्ये होते चौकाराच्या, तो बॅटीतून नाही पण बायच्या स्वरूपामध्ये चौकार मिळालाय. प्रतीक माइंडेड गेम मैदानाच्या आतमध्ये. तुमचं डोकं शांत असेल ना तर तुम्हाला शांत डोक्याने मात्र चांगल्या धावा बनवता येतात. आणि या 4 धावेने धावसंख्या फलक 15 धावा फलकावरती. पण ही चूक महागाची ठरेल का नाही ठरेल येणार का नक्की सांगेल. रिवर्स साठी खेळा इथे आपण बघतोय डी 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 ओ टी डॉट.
तुमचे गोड शब्द असतील तर तुमची मैत्री चांगली वाढेल आणि तुमचे तिखट शब्द असतील तर तुमची मैत्री लवकर तुटेल. पण बॅटिंग करताना तसं असं तुमची गोड बॅटिंग असतील तर धावा जोडल्या जातील, तुमची बॅटिंग तिखट असतील तर धावा जास्तीत जास्त बनवल्या जातील. हे उदाहरण आहे. क्रिकेटमध्ये सातत्याने खेळ बदलतो. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारणं म्हणजे क्रिकेट. 6 चेंडूंमध्ये 6 डॉट बनवणं म्हणजे क्रिकेट. आणि तेच क्रिकेट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलक आलाय खतरा. धावसंख्या आहे 17. आता सर आपण अनेक वेळा बघितलंय 17 आकडा नजरेसमोर आला. चौकार षटकार नाही तर विकेट मैदानामध्ये पडते. पण इकडे काय होईल? हो, 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 हो. काय जबरदस्त फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. येस, लेग बायच्या स्वरूपामध्ये हे सिंगल मिळेल. "अति घाई संकटात जाई" हे वाक्य कधी विसरू नका. कारण तुम्ही अशा उंबरठ्यावर उभे आहात मित्रांनो, तिथे तुम्ही जिंकलात, तर तुम्हाला एक संधी अजून मिळणार आहे खेळण्यासाठी. आणि तुम्ही अशा उंबरठ्यावर उभे आहात, जिथे तुम्ही पराभूत झालात, तर त्या उंबरठ्याच्या मागे तुम्हाला सरकावं लागेल. अर्थात या स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला निरोप घ्यावा लागेल. 18 धावा फलकावरती दुसरे शतक प्रगतीपथावर आहे. धनराज खांदवे आपण बघतोय 3 चेंडूंमध्ये 2 धावा बनवून आहेत. तर प्रतीक खांदवे 8 चेंडूंमध्ये 11 धावा बनवून. एक चांगला फटका आपण बघतोय. ऑफ साईडला कलेक्ट केलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4, 4, 4. 4 धावा. डीजे प्रज्वल आणि त्यांची टीम खऱ्या अर्थानं सातत्याने चांगलं गाणं वाजवते आणि चांगला आवाज. खऱ्या अर्थानं आम्हाला साथ कोणाची असेल ना, तर डीजे वाल्यांची असते. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. कारण तुमच्या आवाजामुळे आमचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पडतो. 175 देशामध्ये नाही, त्यांचं प्रेम आहे आमच्यावरती. आपण बघतोय 2 षटकांचा सामना संपलाय मित्रांनो. 22 धावा बनवल्या. चर्चा नको आहे. 12 चेंडूंमध्ये 22 बनवल्यात. आता उर्वरित 24 चेंडू आहेत आणि 30 धावेंची गरज आहे. ठाणे प्रीमियर लीगची मॅच सांगेल. शेवटचे 6 चेंडू बाकी होते आणि एकाच धावेची गरज होती. 3 लाख रुपयाचं पारितोषिक होतं. सगळे आयकॉन खेळत होते. 6 चेंडूंमध्ये 1 धाव बनवता आली नाही. अशा मॅचेस आम्ही बघितल्यात. आंबेगाव प्रीमियर लीगची मॅच बघितली. कुणाल खोन स्ट्राईकला होता. 6 चेंडू 36 धावेंची गरज होती. 36 धावा झालेल्या आम्ही बघितल्यात. अण्णापूर प्रीमियर लीगची मॅच आम्ही बघितली. 10 चेंडूंमध्ये 60 धावेंची गरज होती. 10 षटकार आम्ही बघितलेत. ज्या मैदानाच्या आतमध्ये आपण खेळतोय मित्रांनो, त्या मैदानाने 18 चेंडूंमध्ये 60 धावा झालेल्या दाखवल्यात. याच मैदानामध्ये किरण बेरडने 6 चेंडूंमध्ये 3 धावा लागत असताना सुद्धा मॅच जिंकून दिल्यात. अशा अनेक मॅचेस आपण बघितल्यात. आणि हे कुठं होतं? क्रिकेटमध्ये. जर तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल ना, तर तुम्ही काही करू शकता, इतिहास रचू शकता. 22 धावा, लॉस ऑफ 0 विकेट, 2 ओव्हर कंप्लीट. 4 ओव्हरींचा सामना मैदानामध्ये बाकी. हो, चांगला फटका आपण बघतोय. बॅटीची कडा घेत जातोय. थर्डमॅनच्या दिशेने सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडासा नकार दिला गेलाय. आणि कधी कधी नाही म्हणणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये नाही म्हणणं लई गरजेचं आहे. नाही नाही, दुसऱ्या धावेंना पळायचं का थोडासा अभ्यास करा, मग हा, मग नाही, मग त्याच्यावर तुम्हाला ठरवावं लागेल पळायचं का नाही. 23 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. उर्वरित 23 चेंडू बाकी आहेत आणि 29 धावेंची गरज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा आदित्य. खोलवरचा चेंडू, फिल्डर आहे डाऊन द बॉल, थोडीशी गडबड करतोय, सांभाळतोय, बॅलन्स करतोय. गुड कॅच मैदानाच्या आतमध्ये. नव्या जोडीला तयार व्हायला थोडासा वेळ लागतो. पण काही काय बॅटर असे असतात वीरेंद्र सेहवाग सारखे, जोडीला कोण आहे हे बघत नाही, पुढे बॉलर कोण आहे हे बघतात आणि त्यासारखे फटकेबाजी मैदानामध्ये करतात. आणि तीच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यासाठी न्यू बॅटर
आज वार शनिवार मैदानाच्या आतमध्ये अमोल पवार. अमोल पवार याची बॅटिंग अनेकांनी बघितली. मॅन ऑफ द मॅच ठरले ते दुसऱ्या मॅचला. अशी बॅटिंग प्रत्येक ठिकाणी षटकार मारण्याची ताकद यांच्याकडे आहे. दिशा कोणती असू द्या, ऑन असू द्या, ऑफ असू द्या, मिड असू द्या, स्क्वेअर असू द्या, लेग असू द्या, फाईन लेग असू द्या, अनेक ठिकाणी षटकार मारण्याची ताकद यांच्याकडे आहे. षटकार किंग म्हणून यांची ओळख आहे. रोगा 11चा षटकार किंग अमोल पवार मैदानाच्या आतमध्ये सामना करतील आदित्यचा चेंडू. पहिला चेंडू यॉर्करचा वापर केलाय आदित्य. ग्राउंड शॉट आपण बघतोय 30 मध्ये सिंगल मिळेल. येस सर. लेग बायच्या स्वरूपामध्ये आमचे मेणपंच आम्हाला घोषित करतायत. एका धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे 24 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो हो चेंडू अप्रतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये ब्रह्मास्त्र वापरला गेलंय. क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र कशाला म्हटलं जातं अनेकांना माहिती आहे. ज्यावेळेस यॉर्कर परफेक्ट यॉर्कर तुमचा चेंडू मैदानाच्या आत असेल तर तिथे ब्रह्मास्त्र वापरला असं म्हटलं जातं. तोच चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरला गेलाय. आदित्य चांगलं कमबॅक करतोय मैदानामध्ये. थांबवण्याचा प्रयत्न आहे आदित्यचा. चांगली गोलंदाजी करतोय पण तेवढ्या चिकाटीचा फलंदाज प्रतीक खांदवे मैदानामध्ये उत्तर देईन. हो 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 टाय टाय फिश बाहुबली षटकार. खांदवे मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत षटकार 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 येणार. कारण त्यांना माहिती आहे थांबायचं, टप्प्यात आलं की कार्यक्रम करायचा. 30 धावा 1 गडी बाद. 19 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज. पण अजून अमोल पवार अजूनही मैदानामध्ये आहेत. सुपला सुंदर फटका आणि तिथे झेल टिपला असता तर थोडीशी मॅच बचावली असती. पण चेंडू 1 2 3 4 7 8 टप्पे खात थांबतोय मैदानाच्या आत. चांगलं क्षेत्ररक्षण. प्रयत्न करत राहा तुम्हाला विजय मिळणार आहे. काम कोणतंही असू द्या तिथे कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा पर्याय नाही. यश तुमच्यापर्यंत पोहोचेल पण तुमचं कष्ट प्रामाणिक पाहिजे, तुमची मेहनत प्रामाणिक पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला तेच करावं लागणार आहे. 3 षटकांना इथे स्वल्पविराम लावला गेलाय. 3 ओव्हरींच्या समाप्तीनंतर डबल तिर्री 33 धावा फलकावरती. हार्दिक पांड्यांची आठवण करून देते. ज्या हार्दिक पांड्याला कितीतरी जणांनी नावं ठेवली, काय करतो याने मॅच गमावली, याची लायकी नाही खेळायची, पण इम्पॉसिबलला आय एम पॉसिबल करणारा हार्दिक पांड्या. यस. आणि 33 आकड्याकडे जर गेलो की त्याची आठवण येते. T20 वर्ल्ड कप ज्याला सगळ्यांनी नावं ठेवली, शेवटची ओव्हर त्याच्याकडे दिल्यानंतर सुद्धा म्हणले हा आता मॅच घालवतोय, पण झिरोतून हिरो कसं व्हायचं त्याने सांगितलं. आणि अख्ख्या देशाने मात्र त्याला डोक्यावरती घेतलं. तो हार्दिक पांड्या. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. मगाशी उत्तम सावंत सरांनी सांगितलं बॅड पॅच गुड पॅच आयुष्यामध्ये येत असतो. कोणाचे चांगले दिवस तर कोणाचे वाईट दिवस क्रिकेटमध्ये येत असतात. चांगली वेळ समोरच्याची असते, वाईट वेळ आपली नसते. आपला दिवस तो आपला नसतो, समोरच्याचा दिवस असतो. 33 धावा 1 गडी बाद. 18 चेंडू 19 धाव्यांची गरज. कारण कालच्या दिवसामध्ये ललित चौधरीला भरपूर फटके बसले, पण तोच ललित चौधरी आज मात्र चांगली गोलंदाजी करून चांगलं नाव कमवलं. इथे मात्र दांडी 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 गुल विकेटचं पतंग होतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकला परतावा लागेल बाहेर. पण तुम्ही खचू नका. जो खचतो तो थांबतो, जो लढतो तो जिंकतो. कारण संघर्ष तुम्हाला लढवतो आणि तो संघर्ष तुमचा इतिहास घडवतो. 17 चेंडू बाकी आहेत आणि 19 धाब्यांची गरज आहे. मॅच ऑन होते. न्यू बॅटर अमित खांदवे मैदानाच्या आतमध्ये.
चेंडू थोडासा समजला नाही. आपण बघतोय खोलवरचा चेंडू होता तिथे आणि DOT डॉटचं स्वरूप या चेंडूला असेल. 3.2 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये संपलाय. अजूनही 16 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावींची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. वाह, चांगला चेंडू पुल करायचा प्रयत्न केलाय. फाईन लेगला जातोय, सीमा रेषा बाहेर. 4-4-4 आणि या 4 धावेने धावसंख्या फलक 37 रन, लॉस ऑफ 2 विकेट. क्रिकेट इतका वेडा खेळ आहे मित्रांनो. आतापर्यंत उत्तम सावंत सर आपण ऐकलं की 14+ मॅचेस आपण खेळवतोय, पण काल आपल्या ग्रुपवरती समालोचक महाराष्ट्राच्या ग्रुपवरती असेल, आपल्या टिंगरे सरकारच्या ग्रुपवरती एक मेसेज आला काल की आता 40+ नाही, आता 15+ चालू करायला पाहिजे, कारण की आता 14+चे थांबल्यात, तेच 14+चे आता 15+ मध्ये खेळतात. म्हणजे किती आवड आहे क्रिकेटची. थोडंसं सफलून खेळायचा प्रयत्न केला होता. पंचांची नजर किती तीक्ष्ण आहे बघा. घार आकाशामध्ये किती असू द्या, पण तिची नजर पिल्लांकडे असते. पंचांची नजर 11 खेळाडूंबरोबर स्टंपांकडे पण असते आणि इकडे सांगितलं गेलंय वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 39 धावा फलकावरती आणि 2 गडी बाद आहे. अवंतर धावेची भर. पंधरा चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. हो, अमोल पवार चांगलं बॅटिंग करतायत. आपण बघितलं की मागल्या 2 दिवसापूर्वी त्यांची बॅटिंग बघितली तो काय अफलातून लेगबाच्या स्वरूपामध्ये सिंगल असेल. चांगली बॅटिंग केली होती. आज थोडेसे फटके कमी येत आहेत. अमित खांदवे त्यांना साथ देण्यासाठी तयार आहेत. अमोल पवार 2 चेंडूंमध्ये एक सिंगल बनवलाय. आता अमित खांदवे मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंवरती आपण बघतोय 4 धावा बनवल्यात. एक चौकार त्यांच्या बॅटीतून आपण बघितलाय. फाईन लेगला गेलाय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 38च्या बाहेर आपण 5 प्लेयर बघतोय. वाह, खडे खडे खेलते हैं बड़े बड़े. टाय फिश केला इथे. जबरदस्त फटका. बंगाली रसगुल्ला दिलाय. तोंड गोड केलं इथे. कुछ मीठा हो जाए. 46 धाव्यांवरती टीम पोहोचली. लोगाव 11 वेळ वाचवण्याचं काम करतील नक्कीच आयोजकांचं, कारण की 4थ्या षटकातील 1 चेंडू बाकी असताना 13 चेंडू बाकी आणि 6 धाव्यांची गरज. खरं तर मी 3 व्यक्तींचं कौतुक करेन. 3 आकडा किती महत्वाचा आहे. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आणि 3 मान्यवरांच्या खांद्यावरती खऱ्या अर्थाने ही स्पर्धा सजवली गेली. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय स्पर्धा आहे. पुणे जिल्ह्यातील नामवंत स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं नाव आहे. क्रिकेट प्रेमी आणि सर्वांचे लाडके सचिनदादा खांदवे, क्रिकेटची शान जान ज्यांना म्हटलं जातं, अस्लमभाई खान असतील, पुणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपण जर बघितलं गेलं भरतदादा टिंगरे असतील, या 3 मान्यवरांच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा भरवली जाते. या 3 मान्यवरांचं मी मनापासून कौतुक करेन, आभार मानेन. सत्तेचाळीस धावा 2 गडी बाद आहेत. आपण बघतोय अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू बाकी आहेत. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि 5 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 5 धावेंची गरज. मॅच अजून संपली नाही मित्रांनो, कारण की रोहित शेट्टी मैदानाच्या आतमध्ये. रोहित शेट्टी नावाचा दिग्दर्शक जर तुम्ही बघितला तर सिंगम अगेन, सूर्यवंशी असे अनेक सिनेमे त्यांनी चांगले बनवलेत. इथे रोहित शेट्टीच्या चेंडूवरती अमित खांदवेचा जबरदस्त ब्रँडेड फटका. मॅच केली फिनिश. षटकार. विजेत्या संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाला शुभेच्छा असतील. विजेता संघ अजून एक मॅच खेळेल आणि पराभूत संघाला मात्र आज या स्पर्धेतून निरोप घ्यावा लागेल. चांगली बॅटिंग तुम्ही केली मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही चांगला लढा दिला. लढत राहा, तुम्ही जिंकणार आहे, कारण अपयश यशाची पहिली पायरी असते. न खचून जाता लढत राहा. विजयासाठी तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा. विजेत्या संघालाही पुढील वाटचालीस शुभेच्छा.
चला यानंतरची मॅच लगे रंगेल. वडगाव शेरी 11 वर्सेस धानोरी स्पोर्ट्स क्लब ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. आता झालेल्या सामन्याचा आपण